श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ श्री गणेशाय नमः। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोते हो, मागच्या 2-3 दिवसापासून आपण श्रवण करत आहोत दिव्य श्री गरुड पुराणाची कथा। गरुड पुराण हे गुप्त ज्ञान आहे, जे गुप्त ज्ञान भगवान नारायणांनी आपले प्रिय जे भक्त होते गरुडजी त्यांना हे ज्ञान समर्पित केलं। पण केव्हा समर्पित केलं? जेव्हा गरुडजींनी त्या श्रीमन नारायणांना प्रश्न विचारले तेव्हा श्रीमन नारायणांनी गरुडजींना सगळे अनमोल असं गुप्त ज्ञान, दिव्य ज्ञान दिलेलं आहे। श्रोते, आपल्या धर्मामध्ये पुराण किती माहिती का तुम्हाला? तर सगळे मिळून पुराण किती आहे? 18। आणि गरुड पुराणाचे अध्याय किती आहे? 16। तर कसं होतं, बऱ्याच वेळेला लोकांचा गैरसमज होतो की गुरुजी 18 अध्याय आहेत की 18 पुराण आहे? तर पुराण 18 आहेत, गरुड पुराणाचे अध्याय मात्र 16 आहेत। मग 16च अध्याय आहेत का? तर असंही काही नाही। एखाद्या ग्रंथामध्ये 16 आहेत, एखाद्या ग्रंथात 17 आहेत, एखाद्या ग्रंथामध्ये पूर्ण 18 अध्याय दिलेले आहेत। मग काय होतं की जसं नवीन नवीन पुस्तकं बनतात तसं ते अध्याय कमी करतात आणि ते मागच्या अध्यायांमधलं ज्ञान आहे ते सगळं तेवढ्या अध्यायांमध्येच ते समाविष्ट करून देतात। जसं की आता गरुड पुराणातला बघितलं आपण, या ग्रंथाच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, हे अध्याय त्यांनी एवढे मोठे दिलेले आहेत ना की त्याच्यामध्ये ते बाकीचे अध्याय कव्हर झाले। तर गरुड पुराण, तर महर्षी वेदव्यासाने किती पुराणं लिहिले? 18 पुराणं लिहिले। पण 17 पुराणं लिहिल्यानंतर त्यांना आत्मतृप्ती झाली नाही, म्हणून त्याने 18वं पुराण लिहायला घेतलं आणि त्यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत जीवनाचे सगळ्या प्रश्नांचे उत्तर या गरुड पुराणाचा ग्रंथ लिहिताना मिळाले, म्हणून ते भावविभोर झाले। आणि त्या भावविभोर अवस्थेत त्यांनी त्या गरुड पुराणाच्या अगोदर एक शब्द लावला। तो शब्द काय लावला माहिती का श्रोते हो तुम्हाला? दिव्य। दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोते हो, गरुड पुराणाला एकेरी गरुड पुराण असं सहसा कोणी म्हणत नाही। कोणी पण बोलतं तर दिव्य श्री गरुड पुराण कथा किंवा दिव्य श्री गरुड पुराण। तो दिव्य शब्द जो आहे ना, ती उपाधी आहे, ती पदवी आहे, किंवा तो त्या पुराणाला, त्या ग्रंथाला मिळालेला एक सन्मान आहे। बाकी बघा तुम्ही, भागवत पण मनुष्याला भक्ती करून मुक्ती देणार आहे, जीवनाची दशा आणि दिशा सुधरवणार आहे। भागवत सुद्धा भक्ताला तारून नेणार आहे। पण जे दिव्य ज्ञान या गरुड पुराणामध्ये आहे ते मृत्यूपरांत दिव्य ज्ञान भागवतामध्ये सुद्धा नाहीये। म्हणून भागवताला आपण काय म्हणतो? श्रीमद भागवत महापुराण, श्रीमद शिवपुराण, श्रीमद विष्णू पुराण, श्रीमद वराह पुराण, श्रीमद मत्स्य पुराण, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद रामरक्षा। पण दिव्य शब्द आपण कुठेही लावत नाही। दिव्य शब्दाचा उपयोग फक्त याच ठिकाणी होतो, दिव्य श्री गरुड पुराण। ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा नदी श्रेष्ठ आहे, देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे व्रतांमध्ये एकादशीचं व्रत सगळ्यात श्रेष्ठ आहे। त्याचप्रमाणे श्रोते हो, या 18 पुराणांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ पुराण जर कोणतं असेल तर ते म्हणजे दिव्य श्री गरुड महापुराण आहे। मृत्यूच्या उपरांत ज्ञान कुठल्याच पुराणात सांगितलेलं नाही आणि मृत्यूच्या उपरांत सगळं ज्ञान किंवा लोकांनी भगवंताची भक्ती करून मुक्ती कशी प्राप्त करावी किंवा मुक्ती सहजरित्या कशी प्राप्त होईल याचे अनेक सारे उपाय गरुड पुराणामध्ये सांगितले गेलेले आहे। जो गरुड पुराणाचं श्रवण करतो तो निष्पाप बनतो, तो भगवंताचा भक्त बनतो, आणि जो भगवंताचा भक्त बनतो तो या संसार सागरातनं
तरुण जातो. तर श्रोते हो, आपण गरुड पुराण श्रवण करताना सगळ्यात पहिल्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं होतं, तर मृत्यूनंतरचं अद्भुत जग आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं 86,000 योजनांचा प्रवास तो जीवात्मा कसा करतो. तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं की यमदेवांना श्रवण श्रावणी यांच्या माध्यमातून मनुष्यांनी केलेले पाप किंवा पुण्य हे कसे बरोबर कळतात किंवा आपल्या पाप पुण्याची बिनचूक निलजोड ते कशी करतात. मग चौथ्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं, असे कोणते कोणते पाप आहेत की ज्याच्यामुळे मनुष्याला नरकात जावं लागतं. पाचव्या अध्यायात बघितलं की त्या नरकातनं पुन्हा जन्म आल्यानंतर आपल्याला ओझे वाहून नेणारे प्राणी पशु पक्षी कसं बनावं लागतं, कोणते कोणते आजार कोणत्या कोणत्या पापांच्या अनुषंगाने होतात. 6व्या अध्यायामध्ये बघितलं नरकातली पापी जीव मातेच्या उदरामध्ये कसा प्रवेश करतात. 7व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की पुत्राचं किती महत्व आहे. त्या बबुरवन राजाने प्रेताच्या निमित्त ओर्ध्वदे कर्म केले तर प्रेताचं प्रेतत्व नष्ट झालं. पुढचा पोरगा जर माता पितांची ओर्ध्वदे कर्म केले तर त्या माता पितांना का स्वर्गाची प्राप्ती होणार नाही. म्हणून पुत्राचं महत्व आपण 7व्या अध्यायामध्ये बघितलं. 8व्या अध्यायामध्ये आपण बघितलं अंतिम कृत्य निरूपण की आतुर काळामध्ये मनुष्याकडनं काय काय गोष्टी आपण करायला पाहिजे. उंचावर खाटीवर ठेवायचं नाही, शाळीग्रामाचं तीर्थप्राशन करायचं. त्याच्यामध्ये आपण गंगादी पावन नद्यांचं महात्म्य श्रवण केलं, तुलसीचं महात्म्य श्रवण केलं, उषाचं महात्म्य श्रवण केलं, भगवंताच्या चरण तीर्थाचं महात्म्य श्रवण केलं. या सगळ्या गोष्टींचं काय फळ असतं ते आपण बघितलं. आणि अशा प्रकारे आतुर काळामध्ये या गोष्टी सगळ्या केल्याने त्या देह त्याग करणाऱ्या व्यक्तीची दुर्गती होत नाही. आपण कितव्या अध्यायामध्ये बघितलं, 8व्या. मग 9व्या अध्यायामध्ये काय बघितलं की थोडंसं वय झालं, एकदा 65 उलटली की मनुष्याने संसारात एकाग्र न होता त्या भगवंताचं चिंतन करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला नरक यातना किंवा दक्षिण मार्गाने प्रवास करावा लागत नाही. भगवंताचे आपण भक्त बनलो तर अंतिम काळात सुद्धा आपण मुक्त होऊ शकतो. अजामिळाने जीवनपर्यंत पाप केलं पण अंतिम काळामध्ये नारायणांची एवढी भक्ती केली की अजामिळाचे सगळे पाप दग्ध झाले आणि अजामिळासारखा पापी सुद्धा उद्धरून गेला. अजामिळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. सुखानंद आनंद कैवल्य दानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. पण जीवनभरात आपण भगवंताचे भक्त म्हणत नाही, भगवंताचे दास बनत नाही. कमीत कमी वयाची 65 उलटल्यानंतर तरी प्रपंचाचं दासत्व सोडून भगवंताचं दास्यत्व मनुष्याने स्वीकारायला पाहिजे. हे आपण कितव्या अध्यायात ऐकलं, 9व्या. अजून काय ऐकलं, आपल्या सद्गुरूंना विचारून जाणतेपणी झालेल्या पातकांचं प्रायश्चित्त आपण करून घ्यायला पाहिजे. 9व्या अध्यायात हे ऐकलं. 10व्या अध्यायात काय ऐकलं, अंत्यसंस्काराचं महत्व काय आहे, पुत्राला अंत्यसंस्कार करून काय फळ प्राप्त होतं आणि जे मुलं माता पितांचे अंत्यसंस्कार करत नाही त्यांना भगवंतांनी कसं दोषारोपण केलेलं आहे ते आपण बघितलं. की जे पुत्र माता पितांचे अंत्यसंस्कार करत नाही ते ब्रह्महत्यारे ठरतात. त्या संसाराला तरुण जाणारे पुत्र कसे ठरतात. असा पुत्र जन्माला आल्यापेक्षा श्रीमन नारायण म्हणतात की ती माता वंध्या असलेलंच उत्तम. गरुडा विष्णू भक्ता वाचून प्रसूत तिजवून वंध्या उत्तम सत्य. गरुडा हे सत्य आहे की पुत्र एक असावा पण विष्णूंचा भक्त माता पितांची सेवा करणारी असावा, सद्गुणी असावा. आणि जीवन काळामध्ये जसं जिवंतपणे माता पितांची तो सेवा करतोय तर मृत्यूच्या उपरांत सुद्धा आपल्या शास्त्रात आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी श्रद्धेने त्याने करायला पाहिजे. तरच तो खऱ्या अर्थाने पुत्र म्हणण्याच्या पात्र गरुडा ठरत असतो. नाहीतर बघा, मला सांगा तुम्ही, मोबाईल कोण घेऊन देतं, पप्पा म्हणजे बाबा, वडील, बाप. रिचार्जचा खर्च कोण करतो, बाप. 25 वर्षापासून खाऊ कोण घालतो, बाप. त्याच्यानंतर काय, रिचार्ज संपल्यावरती मोबाईलचा रिचार्ज करतात पिताश्री म्हणजे वडीलच, बरोबर. बरं, मुलगा मोठा झाल्यानंतर त्याची मुलगी पाहायचं काम कोण करतं, आणि लग्नाचा खर्च कोण करतं, बाप. आणि एवढं सगळं करत असताना जेव्हा त्यांचं वय होऊन जातं ते 2 पैसे कमवून आणण्यासारखे सशक्त राहत नाही, त्यांच्यावरती आता मुलाला 2 पैसे खर्च करण्याची वेळ, तेव्हा मुलगा काय उत्तर देतो, बाबा आता आम्ही आमचं वेगळं राहतो. तर असे सुद्धा पुत्र कलियुगात राहतील गरुडा. पण जे पुत्र माता पितांचे संस्कार करत नाही, माता पितांना योग्य वागणूक देत नाही, किंबहुना माता पितांच्या मृत्यूनंतर आपलं केस मस्तक मुंडन करत नाही, असे पुत्र ब्रह्महत्यारे ठरतात. गरुडा, मी अशा पुत्रांचा धिक्कार करतो. अरे पुत्र तोच जो जिवंतपणीच काय तर मृत्यूच्या पश्चात सुद्धा माता पितांची भरपूर सेवा करेल, तोच खरा पुत्र आहे गरुडा. बघा, श्रीमन नारायण गरुडजींना सांगतात की गरुडा, मुंडन करणं किती आवश्यक आहे, मुंडनाचं काय महत्व आहे. तदा शोकम परित्याज्य कार्येन मुंडनम सुतः. अरे किती दुःख असलं, किती शोक असला
तरी पुत्राला त्याचं कर्तव्य चुकणार नाही. श्रोतेहो, मला सांगा, जो अग्निसंस्कार करतो त्याला आपल्याकडे काय काय म्हणतो आपण? त्याला एक शब्द आहे. काय शब्द आहे बरं? सांगा बरं, मला आठवत नाही, तुम्ही सांगा मला. काय शब्द आहे त्याला? आज्ञा म्हणता. आज्ञा. काय म्हणता? म्हणतात ना आज्ञा. खास करून खेडेगावात हा शब्द आज पण खूप प्रचलित आहे. तो शब्द चालतो, आज्ञा. मग आज्ञा म्हणजे काय? तर बाबा रे, आजपर्यंत तुझे वडील होते ना, ते सगळ्या सुखात दुःखात आडी अडचणींमध्ये प्रत्येक वेळेला वडील पुढे राहायचे. पण आता मात्र वडिलांचं छत्र तुझ्याजवळ नाहीये बरं. आता जे संकट येतील, जी आपत्ती येईल, ज्या समस्या येतील, त्यांना तुलाच सामोरं जायचंय. तुला प्रपंच सांभाळायचा आहे. तुला प्रत्येक गोष्टीत आता पुढे व्हावं लागणार आहे. तुझं छत्र आता हरपलंय. त्या पित्याचा आधार आता तुला नाहीये. म्हणून तुला आता आज्ञाच व्हावं लागेल. म्हणून त्याला म्हणतात आज्ञा. आपल्या धर्मामध्ये जे नावं दिलेले आहेत ना, आपल्याला ऐकायला किंवा बोलायला असं विचित्र वाटतं, पण जेव्हा त्याचा अर्थ समजतो ना, तेव्हा कळतं की त्याला असं का म्हटलं जातं. तर कार्येन मुंडनम सुतः, आपल्या रीतिरिवाजांप्रमाणे मुंडन करायला पाहिजे. अरे जो पुत्र माता पितांच्या देहत्यागानंतर साधे डोक्यावरचे केस काढून त्याग करू शकत नाही, असा पुत्र या संसाराला तरुण जाणारा कसा म्हटला जाईल? मग मुंडन एवढं का महत्वाचं सांगितलेलं आहे बरं? मुंडन एवढं का महत्वाचं सांगितलेलं आहे? तर हे जे केस असताना, सगळ्यात जास्त प्रीती मनुष्याची कशावरती असते? त्याच्या केसांवरती असते. आणि मुंडनाचा अर्थ होतो की तुम्ही ज्यांच्यावरती प्रेम करतात त्यांच्यासाठी तुम्ही तुमची सगळ्यात अजीज, सगळ्यात प्रिय वस्तूला त्याग करू शकतात का? एक. दुसरं, त्याने शुद्धता होते शरीराची. 3, त्याने मनुष्याचे पातक नष्ट होतात. असे अनेक सारे फायदे आहेत जे शास्त्रीय पण आहेत आणि सायंटिफिक पण आहेत. तर ते मुंडन खूप महत्वाचं आहे. समस्त बांधवैर्युक्ते सर्व पाप विमुक्तये. आता सांगितलं की मुंडन केल्याने सुद्धा मनुष्याचे सगळे पातक नष्ट होतात. आणि माता पितांच्या मृत्यू पश्चात जो पुत्र साधं केस देऊ शकत नाही, मुंडन करू शकत नाही, अशा पुत्राबद्दल तर श्रीमन्नारायण म्हणता मला काही बोलायचंच नाही गरुडा, तुझं तू समजून घे. असं म्हणून पुढे सांगतायत की माता पितरो मृतो येन करिता मुंडनम यही आत्मजा सकतम ये हे संसार नवतारका. अरे जे मुंडन करत नाही असे मुलं धिक्कार एवढा त्यांच्यावरती. त्यांच्याबद्दल मला काही सांगायचं नाही, बोलायचं नाही. त्या संसाराला तरुण जाणारे पुत्र म्हणताच येणार नाही गरुडा. अरे त्यांनी पुत्र म्हणण्याच्या पण पात्र नाही. इथपर्यंत श्रीमन्नारायणांनी गरुडजींना दुसऱ्या श्लोकात सांगितलं. तिसऱ्या श्लोकात सांगितलं तोही मुंडनम आवश्यक नखात्यची विवर्जितम. गरुडा, मुंडन खूप आवश्यक आहे. मुंडन करायला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट मला आठवली. मध्यंतरी दशकात्र विधीला गेलो होतो मी, तर त्या मुलाने अग्निसंस्कार केला होता. त्याचे वडील अक्षरशः त्या एवढ्याशा 22-23 वर्षांच्या मुलाचे पाय पडत होते की बाबा रे, आईसाठी तू मुंडन करून घे. तू मुंडन केल्याशिवाय पुढची दशगात्राचा विधी चालू करू शकणार नाही. नाही केस दिले तर नाहीच दिले. घरी चालला गेला तो पोरगा. रे जिने वाहिले 9 मास ओझे, जिने चिंतले नित्य कल्याण माझे, जिला मुद होतोची पाहुनी बाललीला, विसरू कसा मी जन्मदा माऊलीला. एवढं वाईट वाटलं होते हो मला की त्या मातेचं असं कुठल्या जन्माचं पुण्य, कुठल्या जन्माचं पाप उदयाला आलं की असं पुत्र. अरे कितीही सुंदर केस असू दे, महिन्यात 1.5 महिन्यात ते परत येऊनच जातील रे बाबा. तू काय एकदा टक्कल केलं म्हणून कायमचा तसा थोडी राहून जाशील. आणि एवढ्या 22-23 वर्षाच्या सुज्ञ मुलाला काही एवढी छोटी गोष्ट समजू नाही का? तर गरुडा आवश्यक आहे. नखात कच्ची विवर्जित. पण गरुडा या 10 दिवसांमध्ये आपल्या काखेतले केस आणि बोटांचे किंवा पायांचे नख हे काढायचे नाही. नखात कच्ची विवर्जितम, ती काढायची नाही. नखात कच्ची विवर्जितम तथा स बांधव स्नात्वा धैतवसरा ध्वैतवसरा आणि हारयेत. आणि मग सगळ्या बंधुबांधवांनी मुंडन झाल्यानंतर 11 दिवसांपर्यंत जोपर्यंत सूतक निवृत्त होत नाही तोपर्यंत श्वेत वस्त्र परिधान करायचं आहे. किमान ज्याने अग्निसंस्कार केलेला आहे त्या पुत्राने तरी त्या 11 दिवसांपर्यंत श्वेत वस्त्र परिधान करायला पाहिजे. आता सुतोपोपाख्यान सांगेल तेव्हा मी बाकी गोष्टी तुम्हाला त्याच्यात सांगेन. तर श्रोत्यो, या पद्धतीने मुंडन खूप महत्वाचं आहे. 12 दिवस घरामध्ये दीप प्रज्वलन सांगितलेलं आहे. स्त्रियांचे अंत्यसंस्कार कसे करायचे हे मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. बालकांचे अंत्यसंस्कार, संन्यासांचे अंत्यसंस्कार, त्याच्यानंतर 6 प्रकारचे पिंड कुठे कुठे द्यायचे यावरती पण आपण काल चर्चा केलेली आहे. आज जर परत कालचे अध्याय मी जास्त प्रमाणात तुम्हाला सांगत बसलो तर मग आजचे अध्याय होतील का आपले? नाही होणार.
मग तुम्हाला मी उजळणी करून दिली. आणि गरुड पुराण सांगताना बरेचसे गुरुजी लोक उजळणी करत नाही, वाजवीपेक्षा गाजवी कोणी जास्त करत नाही, सरळ येतात, त्यांचं पुढचे 3 अध्याय करतील आणि अगदी 25-30 मिनिटांमध्ये त्यांचं ते निघून पण जातील. पण मी याच्यासाठी सांगतो आणि तुम्हाला सांगतो असं नाही, आजपर्यंत पहिल्या गरुड पुराणापासून 304 गरुड पुराण चालू इथपर्यंत जेव्हा कथेला गेलोय, शॉर्टकटमध्ये का होईना पण मी पहिलेपासून सगळी आवृत्ती करून घेतलेली. कारण याच्यामुळे काय होतं की लोकांना सगळ्या गोष्टी स्मरणात येतात, पुढे त्यांची लिंक लागते आणि मग त्यांना पुढचे अध्याय सुद्धा समजतात. सिरियलचे मागचे भाग जर तुम्हाला समजले नाही तर सिरियलचा पुढचा भाग तुम्हाला कळणार नाही. गरुड पुराणाचा प्रत्येक अध्याय हा दुसऱ्या अध्यायावरती अवलंबून असतो. पहिला अध्याय समजला तर दुसरा समजतो, दुसरा समजला तिसरा समजतो, तिसरा समजला चौथा समजतो. एकही अध्याय जर समजला नाही तर पुढचे अध्याय समजत नाही. म्हणून तुम्हाला मी इथपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यावेळेला आपण वाळलेल्या तुळशीचं सुद्धा महत्त्व बघितलं होतं की वाळलेली तुळशी सुद्धा मनुष्याला भवसागरातनं तारून नेणारी ठरते. म्हणजे तुळशी जर वाळली असेल तर आपण तिला फेकून देतो किंवा तिला उपयोगात घेत नाही, पण ती जर आतून काळामध्ये चिट्टावरती सगळे जे लाकडं इंधन काष्ट असतं त्याच्यामध्ये थोड्याशा तुळशीच्या काड्या वगैरे आपण टाकल्या तर ते खूप उत्तम सांगितलेलं आहे. त्यानंतर आत्ता श्रोते आपल्याला श्रवण करायचा आहे तो म्हणजे दशगात्र विधी दशाह वृत्त कथन नाम एकादशोध्याय. काल 10 अध्याय झाले ना आपले, आज 11 अध्याय आहे. मग 11 कृत्य निरूपण. आता माझा एक सिंपल प्रश्न आहे, मला पटकन उत्तर द्यायचं बरं का. अंत्यसंस्कार पहिले होता का 10वं पहिले होतं? अंत्यसंस्कार पहिले होता, 10वं नंतर होतं. जेव्हा अंत्यसंस्कार होतील त्याच्या 10 दिवसांनी 10वं. म्हणून अंत्यसंस्काराचा अध्याय कितवा दिला? 10वा. आणि त्याच्या पुढचा बरोबर अध्याय 11वा जो दिला तो कसला दिला? दशगात्र विधी कसा करावा. तर श्रीमान नारायण गरुड तुम्हाला सांगते, गरुडा अरे शोक कोणाला नाही होत, शोक कोणाला नाही होत. शोक हा सगळ्यांना होतो गरुडा. आपले आप्त इष्ट बंधू बांधव यांना गमवल्यानंतर प्रत्येक मनुष्याला शोक होतो. पण गरुडा तुला खरं सांगू का, हे जे संसारामधले नाते आहेत, रिश्ते आहेत, हे जे नाते रिश्ते आहेत ना गरुडा, माता पिता बंधू बांधव पत्नी पुत्र, हे खऱ्या अर्थाने तात्पुरते आहेत गरुडा. याची वास्तविकताच नाही आहे म्हणे गरुडा. म्हणे कसं प्रभू, मला कळलं नाही. म्हणे अरे 4 पशु किंवा 4 पक्षी पाणवठ्यावरती पाणी पिण्यासाठी जमतात, पाणी पितात, थोडा वेळ तिथे थांबतात, घुटमळ करतात आणि आपल्या आपल्या मार्गाला ते निघून जातात. तसे संसारातले जीव आहेत, कर्माच्या बंधनामध्ये वशीभूत होऊन, त्या कर्माच्या बंधनामध्ये बंधित होऊन कोणीतरी कोणाचा पती बनतं, कोणीतरी कोणाची पत्नी बनतं, त्यांच्याचकडे कोणीतरी जन्माला येतं म्हणून ते त्यांचे पुत्र बनतात, पुढे त्यांचे लग्न होतात, मग हे सासू सासरे बनतात किंवा आजी आजोबा बनतात. आणि एक दिवस वय झाल्यानंतर इथे परमनंट कोण थांबणारे गरुडा? तेल चमेली चंदन साबन चाहे लगा लो सेंट, जगत में कोई न परमनेंट, जगत में कोई न परमनेंट. तर गरुडा या भूतलावर परमनंट कोण आहे? आणि अशा प्रकारे वृद्ध झाले की एक दिवस ते हा देह सोडून निघून जातात म्हणे. जिथून आले तिथे ते परत प्रस्थान करतात म्हणे. तर गरुडा पुत्राचं एक कर्तव्य बनतं म्हणे की आपल्या माता पित्यांची आपल्यावरती अनंत प्रकारची ऋण आहे, तर त्यांची जिवंतपणे तर हवं नको ते बघायचं, त्यांची सेवा करायची मृत्यूच्या उपरांत. पण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे किंवा गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे सगळे विधी श्रद्धेने करायचे म्हणून सांगितलेले आहे. बाकी तर बघा तुम्ही, या भूतलावर जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, ज्याचा मृत्यू निश्चित आहे त्याचा जन्म सुद्धा निश्चित आहे. पण श्रोतेहो, असं मनात कधी जाणायचं नाही की बाबा असं म्हणजे आपल्याला वाटतं की आपण चिरंजीव आहोत किंवा आपण खूप जगू. नाही बरं, आजच्या काळात तर काही सांगता सुद्धा येत नाही. म्हणून जे स्वहित साधायचं असेल ते अगदी आत्ताच लगेच आणि याच मिनिटाला साधून घ्यायचं. क्षणीचा सुद्धा भरोसा, कोण दिवस येईल कैसा, नाही घडीचा भरोसा. आणि आपण ध्येय ठेवल्यानंतर पुढे काय होतं माहिती का तुम्हाला? काही दिवस शोक होतो, काही दिवस फोटो भिंतीला असतो आणि नंतर फोटो पण भिंतीला राहत. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. धडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुढे ना जनी लोभये शोभ त्याते, म्हणून कुडी मागुता जन्म घेते. पण श्रोते हो, प्रत्येक मनुष्याला वाटतं की आपण कधी मरणारच
नाही. वाटतं का नाही वाटत? वाटतं ना, प्रत्येकाला वाटतं ना तसं. वाटतं ना सगळ्यांना. असं का वाटतं आपल्याला? जर आपल्याला माहिती की एक दिवस जावं लागणार आहे तर आपल्याला असं का वाटतं आपण का कधीच मरणार नाही? याच्या मागचं कारण सांगू का तुम्हाला? आत्मा कधीच मरत नाही, तो अजर आणि अमर आहे. मृत्यू ही शरीराची अवस्था आहे आणि हे मरणार नाही असं कोणाला वाटतं? त्या आत्म्याला वाटतं. आणि आत्मा मरत नाही, आत्मा मरू शकत नाही आणि आत्मा अजर आणि अमर आहे हे तर कल्पांतापासून भगवंतांनी अर्जुनाला पण सांगितलं, ऋषींनी सांगितलं, संतांनी सांगितलं, महात्म्यांनी सांगितलं, तपस्वींनी सांगितलं. तर मृत्यू कोणाची होते? शरीराची. आयु पण शरीराची होते. आत्म्याला ना आयु आहे ना आत्म्याचा मृत्यू आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याला वाटतं की आम्ही कधी मरणारच नाही. जीवा पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्वही जीव मी. चिरंजीव हे सर्वही मानताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. गरुडा हे सगळे स्वतःला चिरंजीवच मानतात म्हणे, पण यांचा काळ आणि यांची वेळ आली की मात्र इथे देह ठेवून यांना निघून जावं लागतं, यांना पुढचा प्रवास करावा लागतो. पण गरुडा, ज्या माता पितांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत की ज्या माऊलीने आपल्याला 9 महिने पोटात सांभाळलेलं आहे, 9 मास ओझे जिने चिंतले नित्य कल्याण माझे. प्रत्येक आई सदा सर्वदा आपल्या मुलांचं सांगण्याचं चिंतन करते. जिने वाहिले 9 मास ओझे जिने चिंतले नित्य कल्याण माझे. जिला मोद होतोची पाहुनी बाल लीला, त्या छोट्याशा बाळाच्या लीला बघून त्या आईला अतिशय आनंद होतो. विसरू कसा मी जन्मदा माऊलीला. आई 9 महिने पोटात सांभाळते ना श्रोते हो. तर आपले वडील आपल्याला 25 वर्ष सांभाळतात. बरं, जन्माला आल्या आल्या आपण लगेच काही पैसे कमवायला लागत नाही. आपल्या शिक्षणाचा खर्च असेल, कपड्या लत्यांचा खर्च असेल, पोटाला टाचे देऊन ते बिचारे पिता सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करत असतात. स्वतःला काही घेणार नाही, स्वतःसाठी किमती गोष्टी घेणार नाही, पण आपल्याला काही कमी पडू देत नाही. म्हणून त्या पित्याचे सुद्धा आपल्यावर खूप ऋण आहेत, त्या मातेचे सुद्धा आपल्यावरती खूप ऋण आहेत. मध्ये नका बोलू, तर त्या पित्याचे सुद्धा माझ्यावरती खूप ऋण आहेत, त्या मातेचे सुद्धा आपल्यावरती खूप सारे ऋण आहेत. सुचिंता दया मज शिक्षणाची, सुचिंता दया मज वैभवाची. आपल्याला सगळ्या गोष्टी वैभव प्राप्त व्हायची चिंता कोण करतं? आपले वडील करतात. मज वैभवाची दयाच्या प्रसादे मिळे ज्ञान ठेवा. काय चांगलं काय वाईट, कोण आपलं कोण परक, या जगामध्ये कसं जगावं, कसं राहावं, कसं वागावं, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान कोणापासून मिळतं? आपल्या वडिलांपासून आपल्याला मिळतं. माता घरातल्या 2 गोष्टी शिकवते, पण पिता बाहेरच्या 2 गोष्टी शिकवतो. माता पायी चालायला शिकवते, तर पिता खांद्यावरती घेऊन आपल्याला जग दाखवतो की बाळा माझ्यापेक्षा लांबचं तुला दिसायला पाहिजे. बघा ना श्रोते हो, ज्या वेळेला बाळ छोटं असतं, अंथरुणामध्ये शू करतं, शी करतं, उलटी करतं, जोपर्यंत बाळ खेळतंय तोपर्यंत सगळे नातेवाईक त्याला खेळवतात. पण त्याच बाळाने शू केली, शी केली किंवा उलटी केली तर त्या बाळाजवळ कोणी थांबत नाही. आणि त्या बाळाच्या कुठल्याच गोष्टीची मातेला कधी किळस वाटते का? तर मातेला कधीच त्याची किळस वाटत नाही. म्हणून श्रोतेहो काय म्हटलंय माहिती का? जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. देवकीन केली बाळा भाग्य यशोदेचे भाई, तुझे दुःख मिटण्यासाठी केली पदराची झोळी. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. श्रोते हो, जगा वेगळी ममता फक्त माताच करू शकते आणि जगा वेगळी ममता फक्त पिताच करू शकतो. यांच्यापेक्षा जगा वेगळी ममता कोणीही करत नाही. मला सांगा, जर आपल्याला कोणी विचारलं ना या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे, तर त्याला ठामपणे खड्या आवाजात सांगायचं माझा बाप. सगळ्यात श्रीमंत कोण आहे? माझा बाप. का? मला 50 रुपये लागले, 100 रुपये कोण देतं? वडील देतात. मला 50 रुपये लागले तर मी जाऊन कोणाकडे मागणार आहे? कोण मला देणार आहे?
वडिलाच देणार आहेत. म्हणजे माझ्या गरजा माझे पिता पूर्ण करतायत. मला 50 रुपयाची गरज असताना मला ते 100 रुपये काढून देत आहेत. स्वतःकडे पैसे नसताना पण आहेत त्या पैशांमध्ये ते कसं तरी घर चालवतायत. मला कुठली गोष्ट कमी पडू देत नाही. मग टाटा बिर्ला किती श्रीमंत आहे, अंबानीकडे किती पैसा आहे, त्याच्याशी मला काय करायचंय. म्हणून माता आणि पिता यांचे आपल्यावरती खूप ऋण आहेत. म्हणून पुत्राने सगळे विधी त्यांचे करायला पाहिजे. मग इथपर्यंत सगळं कार्य झाल्यानंतर काय करायचंय, तर पुत्राने शोक सोडायचा आहे, धीर धरायचा आहे. आणि शास्त्रात सांगितलेली विधी, अंत्यसंस्काराची विधी परिपूर्ण झाल्यानंतर 10व्या दिवशी दशगात्र विधी करायचा आहे. मग दशगात्र विधी का करायचा आहे, तर दशगात्र विधी केल्याने 10 पिंडदान देतो आपण, त्याला म्हणतात अवयव श्राद्ध. तर त्या प्रत्येक एकेका पिंडाने एक एक अवयव शरीराचा त्या प्रेताला प्राप्त होत जातो आणि शेवटी प्रेत प्राण प्राप्त ये. मग ज्या मातेने मला जन्म दिला, ज्या मातेने मला जीवन दिलं, ज्या पित्याने मला जीवन दिलं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं शरीर मी चितेवर दाह करून टाकलं, जाळून भस्म करून टाकलं, तर त्यांना नवीन शरीर देण्याचं काम किंवा कर्तव्य कोणाचं आहे, ते पुत्राचं आहे. कारण जीवो जीवस्य जीवनम, ते माझं उत्तरदायित्व आहे, ते पुत्राचं कर्तव्य आहे, ते पुत्राचं कर्म आहे. म्हणून गरुडा या गोष्टी करायला पाहिजे. तर जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे, ज्याप्रमाणे बरोबर अनाथ प्रेताची. हा ठीक आहे, नंतर सांगतो ते. तर दशगात्र विधी करायला पाहिजे. पण एखाद्याला जर पुत्र नसेल तर दशगात्र विधी कोणी करायचे, तर मनुजी म्हणजे एक मोठे ऋषी संत आहेत, महात्मा आहेत, तपस्वी आहेत, त्यांनी सांगितलंय, श्रीमंत नारायण गरुडजींना सांगतात की गरुडा 4 भाऊ आहेत आणि त्यामध्ये 3 भावांना मुलीच आहेत, मुलं नाहीये. आणि एक भाऊ, कोणीतरी एक भाऊ ला पुत्र आहे. ते बाकीचे 4ही भाऊ पौत्रिकच म्हटले जातील, ते निपुत्रिक म्हटले जाणार नाही. पण एखाद्या वेळी जर समजा असा प्रश्न पडला की एखादा व्यक्ती आहे, नवरा बायको दोघंच ते होते, म्हणजे त्यांना कोणी असं भाऊ बंधू नव्हते, आणि त्यांना पण बिचाऱ्यांना पुत्र झालंच नाही, त्यांना पण कन्याच आहे, तर गेलेल्या व्यक्तीचे दशगात्र विधी किंवा अंत्यसंस्काराचे विधी त्याची पत्नी करू शकते, त्याची मुलगी करू शकते, संबंधित नातेवाईक करू शकतात. असं काही कुठल्या प्रकारचं बंधन शास्त्राने सांगितलेलं नाही किंवा शास्त्राने असं कुठलं बंधन लावलेलं नाही. मग काय करायचं, तर स्मशानात गेल्यानंतर सगळ्यात पहिले स्नान करायचं, मुंडन करायचं. आता आपण मुंडनाचं महत्व ऐकलं ना, तर स्नान करायचं, श्वेत वस्त्र, द्वैत वस्त्र म्हणजे पांढरं वस्त्र आपल्या कमरेला लावायचं, आसन टाकून बसायचं, भात बनवलेल्या त्या भातामध्ये काळी तीळ जव एकत्र करायची, तिचे छोटे छोटे 10 पिंड तयार करायचे. आणि मग मात्र पिंडदान तयार केल्यानंतर 10 पिंडांचं अवयव श्राद्ध करायचं. मग गुरुजी विचारतात तुमचं गोत्र काय, मग काश्यप गोत्र. गेलेल्या व्यक्तीचं नाव काय, तर गुरुजी आदित्य त्यांचं नाव होतं. आणि मग तुमचं आडनाव काय, तर गुरुजी आमचं जोशी कुल. मग जोशी कुला हा काश्यपचं गोत्र हा आदित्य नामना स्म प्रेता हा प्रेतस्य प्रेतत्व सद्गती निवारणार्थम सद्गती प्राप्त्यर्थम वैकुंठ लोक प्राप्तये. प्रथमे हनि प्रथमपिण्डमादाय प्रथमपिण्डं शिरो अवयव निष्प्रेत्यर्थम एषा प्रथमपिण्डं मया दीयते प्रथमपिण्डम उपतिष्ठतु वृत्ते जनम. असं म्हणून पिंडदान होत असतं. मग पहिल्या पिंडाने काय प्राप्त होतं, शिरो अवयव निष्प्रेत्यर्थम, की माझ्या मातेला किंवा माझ्या पितांना शिरो अवयव प्राप्त व्हावा याच्या अनुषंगाने मी पहिला पिंड देतोय. आणि प्रत्येक पिंड देताना शेवटी गुरुजी एक शब्द आपल्याला बोलायला लावता, उपतिष्ठतु आणि वृत्तेजनम. मला सांगा या वृत्तेजनम शब्दाचा अर्थ काय, हा शब्द इतका महत्वाचा काय की तो प्रत्येक वेळेला गुरुजी पिंडदान दिला की बोला वृत्तेजनम असं सांगतात. तर वृत्तेजनम शब्दाचा अर्थ असा आहे की हे माता, हे पिता, तुम्ही जिवंत होते तेव्हा आम्ही तुमच्या सोबत होतो, आम्ही तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही, पण तुम्ही देह ठेवल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. तुम्हाला तो यममार्गाचा प्रवास करताना ज्या ज्या गोष्टींची गरज पडेल त्या त्या प्रत्येक गोष्टी आम्ही इथे दान करू की तुम्हाला तिकडे त्या मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढंच काय, श्रीमंत नारायण यांनी गरुडजींना सांगितलंय ना की 10व्यापासून ते वर्ष श्राद्धापर्यंतचे कर्म शास्त्राप्रमाणे करायचे. तर आम्ही विद्वान ब्राह्मणांच्या साहाय्याने शास्त्राप्रमाणे सगळे विधी असे संपन्न करू की तुम्हाला सगळं अवयव, जे शरीराचे अवयव आहेत ते तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे, हे सूचित करणारा शब्द म्हणजे कोणता शब्द, वृत्तेजनम. आणि अशा प्रकारे जेव्हा दुसरा पिंड दिला जातो, कर्णासिनासिकायाम प्राप्त्यर्थम येषां द्वितीय पिंडम मया दीयते उपतिष्ठतु. दुसऱ्या पिंडाने कर्ण, अक्ष, नासिक हे त्यांना प्राप्त होतं. मग तिसऱ्या पिंडाने मुख, गळा, चौथ्या पिंडाने भुज प्राप्त होते,
पाठ प्राप्त होते, वक्ष प्राप्त होतं म्हणजे छातीचा भाग 5व्या पिंडाने, उदर तयार होतं, नाभी तयार होते आणि पाठीचा मागचा भाग तयार होतो, पोटाच्या मागचा भाग तयार होतो, 6व्या पिंडाने कटी प्रदेश कमरेचा भाग तयार होतो, 7व्या पिंडाने जनन चिन्ह जे म्हणतो, जननेंद्रिय म्हणतो आपण, ते प्राप्त होतं. लिंग, योनी, कटी, नाभी आदी ज्या अवयव म्हणतो आपण शरीराचे ते प्राप्त होतात 7व्या पिंडाने. 8व्या पिंडाने उरू मांड्या, 9व्या पिंडाने पाय आणि अशा प्रकारे संपूर्ण शरीर तर तयार होऊन जातं, पण त्यांना क्षुधा, तृष्णा, मन, भावना, प्राण, रक्त, वीर्य, तेज, बल, अस्थि, मेध, मांस, तंतू, मज्जा हे जे आपल्या शरीरामध्ये बाकीचे पोषक तत्व आहेत किंवा प्राण वगैरे या सगळ्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी प्रेतस्य क्षुधा तृषाद निवारणार्थम प्रेत प्राण प्राप्तये येषां दशमदेहांगपिंडं मया दीयते उपतिष्ठितुं वृत्ते जनम, असं म्हणून 10वा पिंड जेव्हा दिला जातो ना तेव्हा त्या प्रेतामध्ये प्रेतत्व येतं. आणि श्रोतेहो, तुम्हाला काय वाटतं की आपण ते जे प्रेत असतं त्याला चितेवरती ठेवतो आणि त्याला दग्ध करतो, त्याला दाह करतो आणि ते शरीर जळून जातं आणि आपण म्हणतो की आता त्यांना काय त्याचा त्रास नाही होणार बुवा, असं आपली समज असते ना की त्रास नाही होणार बुवा, त्यांचा तर देह त्यांनी ठेवलेला आहे. तर तसं नाही सांगितलेलं आहे. तुम्ही त्यांचा देह ठेवला गेलेला आहे, तुम्ही अंत्यसंस्कार केल्यानंतर ते शरीर जळताना त्या जीवात्म्याला तितका दाह भोगावा लागतो जेवढा एखादा जिवंत व्यक्ती जिवंतपणी जर मेला तर त्याला जेवढा दाह भोगावा लागेल. कळतंय ना माझं बोलणं, लक्षात होतंय ना? तेवढंच त्या प्रेताला भोगावं लागतं. म्हणून ते प्रेत जेव्हा त्याला हे नूतन शरीर प्राप्त होतं, यातनाने पिंडदानाने जे प्राप्त होतं त्यावेळेस त्याला भयंकर तहान लागलेली असते आणि भयंकर भूक लागलेली असते. म्हणून आपण प्रेताला आवडणाऱ्या अर्ध्या कच्च्या ज्या शिजवलेल्या बट्ट्या असतात त्या, तो पिंड बनवलेला उरलेला जो भात असतो तो, बट्ट्या, गूळ, गाईचं तूप, त्यांचा आवडता पदार्थ, हे सगळं त्या नैवेद्यावर ठेवतो, त्याला पाणी फिरवतो पिंडांजवळ, नमस्कार करायला सांगतो. मी पटकन सांगतो की हे जाऊन उंच जागेवरती असं ठेवा की तिथे कावळे चोच मारतील किंवा कावळे येऊन खातील, तर ते कावळ्याच्या रूपाने येऊन ते नैवेद्य काय करतात, तो भक्षण करतात. त्या प्रेताला तो क्षुधा तृषा हा दाह जो लागलेला असतो त्या दाहाचा परिहार होण्यासाठी, क्षुधा तृषेच्या निवारणासाठी आपण त्या ठिकाणी नैवेद्य करत असतो. त्या ठिकाणी आवर्जून 3 नैवेद्य सांगितले, श्वानबली, कागबली आणि गोबली. तर कागबली जो असतो तो त्या प्रेताला प्राप्त होत असतो. पिंडदानाचे 4 भाग होतात, त्यातला एक भाग प्रेताला प्राप्त होतो, त्यातले 2 भाग जे असतात यमाच्या दूतांना प्राप्त होतात आणि चौथा जो भाग आहे तो भूत संज्ञक पितृगणांना प्राप्त होत असतो. असे त्या पिंडाचे सुद्धा किती भाग होतात, तर 4 भाग होतात. श्रोतेहो, एक गोष्ट महत्वाची अशी, जे लोक अनाथ प्रेतांचे अंत्यसंस्कार करतात किंवा अनाथ प्रेतांचे दशगात्र विधी करतात त्यांना कुठल्याच प्रकारची सूत किंवा वृद्धी राहत नाही. त्याच्यानंतर संपत्तीची विभागणी झालेली असेल तरी सुद्धा, तर बघा एखाद्या मनुष्याला समजा 3 मुलं आहेत किंवा 4 मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये संपत्तीची विभागणी वगैरे झालेली आहे आणि आता वडिलांनी देह ठेवला किंवा मातेने देह ठेवला, तर मग एक मुलगा म्हणेल मी नाशिकलाच विधी करतो, दुसरा म्हणेल मी तिकडे पैठणलाच जाऊन विधी करतो, तिसरा म्हणेल मी गावाकडेच करतो, चौथा म्हणेल मी तिकडे गंगेकडेच जाऊन करतो. असं चालत नाही. वडिलोपार्जित संपत्तीची विभागणी जरी झालेली असली तरी सगळ्यांनी एकत्र यायचं. ज्याने अग्निसंस्कार केलेला आहे तो अग्निसंस्कारापासून ते वर्षश्राद्धापर्यंतचे सगळे कर्म तो स्वतः करेल आणि बाकी इष्टमित्र बंधू बांधव सगळ्या नातेवाईकांनी कुठल्याच प्रकारे वादविवाद किंवा असे मतभेद न करता, भांडण तंटा न करता त्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक दृष्टीने काय करायचे असते, मदत करायची असते. असे वेगळे वेगळे विधी करायचे नसतात, एकत्र विधी करायचा असतो. बघा, पृथ्वीला प्रदक्षिणा करून जे फळ प्राप्त होतं तेच माता पितांचे अंत्यसंस्कार किंवा दशगात्राची विधी करून पुत्राला प्राप्त होत असतं. जो पुत्र माता पितांचे अंत्यसंस्कारापासून ते वर्षश्राद्धापर्यंतचे विधी श्रद्धेने, भक्तिभावनेने, विश्वासाने करत असतो तो या संसाराला तनुर जाणारा उत्तम असा पुत्र म्हटला जातो. अंत्यसंस्कार करून प्राप्त होतात. तर पिंडदानाने अवयव कसे प्राप्त होतात वगैरे किंवा अवयव श्राद्ध किती महत्वाचे आपण बघितलं. जर हे दशगात्र झालं नाही तर त्या गेलेल्या व्यक्तीला नूतन शरीर प्राप्त होत नाही, त्याला प्रेत योनी प्राप्त होते. त्याला प्रेत योनी प्राप्त झाली तर त्याचा त्रास मात्र आपल्या घरातल्याच लोकांना होतो, कारण त्याला इच्छा कोणापासून आहे, त्याला अपेक्षा कोणापासून आहे, आपल्यापासून त्याला अपेक्षा आहे. म्हणून त्रास कोणाला होतो, आपल्याला होतो. मध्यंतरी एक विषय खूप जोरात चर्चेमध्ये चालू होता की मृत्यूभोज बंद झाला पाहिजे. मृत्यूभोज बंद झाला पाहिजे. मृत्यूभोज म्हणजे काय की मेल्यानंतरचे जे विधी आपण करतो, लोकांना अन्नदान वगैरे आपण करतो ना, ते बंद व्हायला
पाहिजे असा विषय चर्चेत चालू होता. मग मला सांगा, जर दहाव्याची विधी करणं लोकांनी बंद केलं, मग नुकसान कोणाचं आहे? ब्राह्मणांचं काही नुकसान आहे का त्याच्यामध्ये? आम्ही तर काही एक दिवस भगवंताच्या कृपेने रिकामे नसतो, काही ना काही काम देवाने चोच दिली तर दानाची व्यवस्था तो करूनच देतो. मग हे का महत्वाचं आहे? तर याच्यासाठी महत्वाचं आहे की हे जे आपण अन्नदान करतो याचं पुण्य त्यांना प्राप्त होतं, त्यांचं पुण्य वाढतं, त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त होते, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, आपल्या कुलाची उन्नती होते. जर पितरांची अधोगती झाली तर आपल्या कुळाची ते उन्नती होऊ देत नाही. म्हणून त्यांची ऊर्ध्वगती झाल्याशिवाय आपली प्रगती शक्य होत नाही. 3 गोष्टी पितर स्वतःच्या हातात ठेवतात. स्वतःचं घर होणं, त्या घरामध्ये सुखशांती लाभणं, ही गोष्ट ते स्वतःच्या हातात ठेवतात. लग्न होणं, संतान होणं, या गोष्टी देवाच्या हातात नाहीये, या गोष्टी आपल्या पितरांच्या हातात आहे. जर आपण त्यांचे ऊर्ध्वदेही कर्म केले नाही, कोणाचं काही बिघडत नाही, पण त्यांच्या अवकृपेने आपलं खूप काही बिघडून जातं. आणि जेव्हा आपण श्रद्धेने त्यांचे सगळे विधी करतो, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे थोडंसं अन्नदान वगैरे करतो, त्या पुण्याने जेव्हा त्यांना स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होते आणि दैवत्व प्राप्त होतं, तेव्हा ते सगळ्यात पहिले आपल्या घराचा आणि आपल्या परिवाराचा उद्धार करतात. आपल्या घराला, परिवाराला, आपल्या नातूपंतूंना तारून नेतात. अरे, जेव्हा घरामध्ये पुत्र जन्माला येतो तेव्हा त्या पित्याला स्वर्गा एवढा आनंद होतो. जेव्हा घरात नातू जन्माला येतो तेव्हा त्या आजी आजोबांना समुद्रा एवढा आनंद होतो. म्हणून पुत्राचं, नातूचं खूप महत्व आहे. नातवाच्या स्पर्शाने मनुष्य देव, ऋषी आणि पितर यांच्या ऋणातनं मुक्त होतो. म्हणून पुत्राने त्याचे कर्तव्य करायलाच पाहिजे. आपण दशगात्राची विधी केली नाही म्हणून कोणाचं काही बिघडून जाणार नाही. अजगर करेन चाकरी, पंची करेन काम, दास प्रभु का कह के गए है, सबके दाता राम कबीरा, सबके दाता राम. तर श्रोते हो, या ठिकाणी आपण दशाहकृत्य कथन नाम एकादश अध्याय हा बघितलेला आहे. आता तुम्हाला सांगतो मी पुढचा, म्हणजे कितवा अध्याय? तर 12.